आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं हक्काचं बुलेटिन सुरुवात करूया. या बुलेटिनला अतिशय मोठ्या बातमीनं. मंडळी, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी मुंबईत स्थापन केलेल्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन सोहळा आज संपन्न झाला. पण 2022 साली एकसंध शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडामुळे यंदा सलग तिसऱ्या वर्षी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे 2 सोहळे मुंबईत साजरे झाले. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि वरळीच्या NSCI डोममध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा. आणि आता पाहूयात वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय. जे राज्याच्या मनात आहे ते करणारच असं सांगून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मनसेसोबतच्या संभाव्य युतीबाबत एक सूचक वक्तव्य केलं. तसंच राज ठाकरेंशी भेटीगाठींवरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी खरमरीत टीका केली. त्यावर दुसऱ्या मेळाव्यातून टीका करताना एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे युतीसाठी लाचार झाल्याचा हल्लाबोल केला. आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत. काय होणार, कसलं नाही होणार, का होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये, ते होऊ नये. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाची नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत. हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावळे झालेत, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी. माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही.